नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज भारत कृषी प्रधान देश आहे, आपण सगळेजण म्हणतो. पण हरित क्रांतीपासून आपण सर्वजण शेतीला आज अनेक प्रकारचे रासायनिक केमिकल्स वापरून आपल्या शेतीचा आज आपण उत्पन्न वाढवण्याचा दर्जा वाढवण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी आपण रासायनिक शेती करतो. परंतु ही व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण असं आहे, हे माझ्या पाठीमागं आपण जे व्हिडिओमध्ये सोयाबीन बघतो आहे, हे सोयाबीन पीक आहे. कारण आमच्या भागामध्ये महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यातलं आनंदगाव सारणी हे गाव आहे. या भागामध्ये आर्थिक सोर्स म्हणून जर उत्पन्न बघितलं तर सोयाबीन, ऊस हे मुख्य दोन पिकं आमच्याकडे पैशाच्या बाबतीत पाहिले जातात. आणि हे सोयाबीन पीक आहे माझ्या शेतामधलं. मी गेली 6 ते 7 वर्ष झाले, जसं जवळपास तर तसं तर 2017 पासून मी ऑर्गॅनिक शेतीमध्ये विश्वास ठेवून काम करतो. पण ऑर्गॅनिक शेतीमध्ये कारण लोकांची जी आज धारणा आहे की ऑर्गॅनिक शेती येणं शक्य नाही, पण मी गेली 7 वर्ष झालं या शेतीमध्ये प्युअर शुद्ध ऑर्गॅनिक शेती करतो. कारण उत्पन्न कमी येतं असं जी धारणा आहे लोकांची. हे क्षेत्र आपण बघू शकता माझ्यामागे एक जवळपास 27 गुंठ्याचं क्षेत्र आहे. मी जवळपास याच्यामध्ये आतापर्यंत 27 गुंठ्यामध्ये 11 क्विंटल सोयाबीनपर्यंत मी याचं उत्पादन ऑर्गॅनिक शेतीमधून घेतलेलं आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य की आज जशी पेरणी केलेली आहे तसं एकही पाऊस आमच्या इथं पडलेला नाही. आणि पाऊस न पडता आज ऑर्गॅनिक शेतीचा जे प्रकार आहे हा मला तुम्हाला दाखवायचा आहे की शेती जर ऑर्गॅनिक असेल, जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब चांगलं असेल, जमीन जर सुपीक असेल, तर आपल्या जमिनीवरती आपण या ठिकाणी पाहू शकता की आपल्या सोयाबीनवरती किती तेज आहे. ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता हे थोडं दाट झालेलं आहे, हे आपल्या लक्षात येत आहेच. परंतु जे जर पिकावरती तेच पाहिजे, जवळपास आज पेरणी करून 15 दिवसाच्या पुढं काळ झालेला आहे, परंतु तरी ही अवस्था आज एकदम ताजी आहे. त्याचं कारण एक आहे, हे ऑर्गॅनिक शेतीचा फायदा आहे मित्रांनो. जर इथंच रासायनिक शेती असती तर हे सुकलं असतं. मी तुम्हाला याच्यापेक्षा पुढे एक दाखवणार आहे की या ठिकाणी हाच कंटिन्यू व्हिडिओ सुरू आहे. या व्हिडिओमध्ये एक अनुभव आपल्याला बघायला मिळणार आहे की जे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आपण पाहू शकता. ही तर जोड लाईन आलेली आहे. ही जोड लाईन म्हणजे आमच्या दुसऱ्या शेतकऱ्याची आहे या ठिकाणी, की त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये बघू शकता आपण तफावत किती आहे. जमीन एकच आहे, क्षेत्र एकच आहे, उगवण क्षमतेचा प्रकार दिसेल. कारण आपण फक्त ॲग्रोग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर तेच प्रक्रिया करून पेरलेलं आहे. याला कुठल्याही प्रकारचं कोणतंच खत वापरलेलं नाही. आणि हे जे आहे आपण बघू शकता की उगवण क्षमतेत तर मार आहेच, परंतु ह्याच्यावरलं तेज सुद्धा आपण पाहू शकता की किती प्रमाणात ह्याच्यामध्ये हे आपण बघू शकता. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की एका जमिनीमध्ये एका क्षेत्रात 2 विभाग आपल्याला बघायला मिळतात. की ऑर्गॅनिक शेतीचा फायदा जो आहे मित्रांनो, फक्त उत्पन्न वाढवत नाही तर आपल्या जमिनीचा दर्जाही तितक्याच खूप सुंदररित्या टिकवण्याचं काम करते. कारण आपली जर पुढली पिढी आपल्याला जगवायची असेल तर आज आपल्या पुढल्या पिढीसाठी आज आपल्याला सेंद्रिय शेतीकडे येणं ही काळाची गरज आहे. कारण सेंद्रिय शेती ही प्रत्येकाची आज काळाची गरज झालेली आहे. कारण आज जर आपण परिवर्तन केलं तर आपली पुढली पिढी निरोगी जगणार आहे, पुढल्या पिढीचं आयुष्य वाढणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या काळ्या आईचं सुद्धा आयुष्य आपण नक्कीच या ठिकाणी वाढवणार. कारण जमीन जर आज रासायनिक मधून आपण बाजूला नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये जमिनीमधला पूर्ण सेंद्रिय कर्ब नष्ट होऊन जमीन हे तण सुद्धा उगवायला मुश्किल होईल, इतकी आपली अवस्था. कारण आज तणनाशक, रासायनिक केमिकल, खतं, बियाणे इतकं भयानक वापरतो की त्याचा दुष्परिणाम आपल्या आज प्रत्येक घरामध्ये. कारण जर गव्हर्नमेंटच्या सर्वेनुसार बघितलं तर 7 घरांमध्ये 1 कॅन्सरचं घर आज आपल्याला आढळायला मिळायला लागले. तर ही कुठंतरी थांबलं पाहिजे. या उद्देशानं मी गेली 7 वर्ष झालं, कारण माझा प्रयत्न हा माझ्यापर्यंत राहून तर आहेच आहे. माझं कुटुंब निरोगी जगते, पण माझ्याबरोबर इतर लोकांनाही मी आज निरोगी जीवनाचा पर्याय माध्यमातून शकतो. आपण पाहू शकता माझ्या मागे एक समान उगवण क्षमता आहे, कुठल्याही पद्धतीचं खत नाही. इकडे हे राजमा पीक आहे शेजाऱ्याचं. हे अशा पद्धतीचा हा एक व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की आपण रिझल्ट पाहू शकता की बीज प्रक्रिया किती महत्त्वाची आहे. बीज प्रक्रियेचं माध्यम तुम्हाला दोन्ही ह्याच्यामधून दाखवलेलं आहे की ऑर्गॅनिक शेती आणि रासायनिक शेतीमध्ये सुद्धा बीज प्रक्रियेचा किती मोठा फायदा आहे.
परत एकदा आपल्याला तुम्हाला म्हणजे दाखवतोय, परंतु बघणं काळाची गरज आहे. कारण ज्यावेळेस आम्ही एखाद्या शेतकऱ्याला सांगतो किंवा सेंद्रिय शेतीमध्ये बीज प्रक्रिया ही सेंद्रिय पद्धतीनं का केली पाहिजे, तर त्याचा परिणाम हे आपल्या समोर असा बघायला मिळतो. फक्त काकरी मधात आहे मित्रांनो, दोन्ही बाजू आपण बघू शकता, बियाणं आणि ही इथं काकरी, इतकी फरक बीज प्रक्रियाचा आहे. क्षेत्र एकच आहे. आपण